आवाज येतो का सांगा फक्त, कारण ओरडून गळा बसलाय. येतोय ना? ज्या आतुरतेनं आपण या ठिकाणी आलोय किंवा ज्या आतुरतेनं आपण बसलोय, वाट बघतोय आपण, मध्ये डेलिगेशनसाठी आपलं शिष्टमंडळ गेल्याच्या नंतर साधारणतः अर्चना मॅडम, चव्हाण सर, गणी सर, मी, राजकुमार सर, रुद्र सर असं मध्ये गेल्याच्यानंतर 5 जणांनाच फक्त एंट्री दिली. त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावरील शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव शरद माकणे सर, सोबतच त्या ठिकाणी उपसचिव आबासाहेब कावळे सर आणि शालेय शिक्षण विभागाचे मंत्री त्या ठिकाणी दादासाहेब भुसेजी यांच्यासोबत आपली तब्बल 20 मिनिट त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. चर्चा या सगळ्या मुद्द्याशी अनुसरून झालेली आहे, निवेदनाच्या. कारण तिथे गेल्या गेल्या त्यांनी निवेदनाची आपल्या मागण्या ज्या आहेत ते थोडक्यात वाचून घेतल्या. त्यानंतर मग आपल्याकडून काय मागण्या आहेत ते वधवून घेतले. त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपलं कंत्राट शिक्षक भरती रद्द करा, समूह शाळा योजना रद्द करा, क्लस्टर शाळा ज्या आहेत त्या रद्द करा, या सगळ्या ज्या आस्थापना आहेत आपल्या, आश्रमशाळा, समाज कल्याण, सोबतच अल्पसंख्याक या शाळा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जाव्यात, या सगळ्या मागण्या निवेदनातल्या आपण त्या ठिकाणी बोललोय. आणि त्यांचं विशेष कौतुकही केलंय आपण की पवित्र पोर्टल बंद करण्यासाठी राज्यातील पदवीधर आणि सगळेच शिक्षक आमदार संस्था चालकाची सुपारी घेऊन पवित्र पोर्टल बंद करण्यासाठी हिवाळी अधिवेशन 17 जून रोजी त्या ठिकाणी सभागृहामध्ये चर्चा केली की हे पवित्र पोर्टल चुकीचं आहे, बंद करा, बंद करा. त्या ठिकाणी कर्तव्यदक्ष शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे आणि पंकज साहेब भुयर यांनी त्या ठिकाणी पवित्र पोर्टल किती चांगलं आहे, राज्यातील गुणवत्ताधारक अभियोगिताधारकांना कसं न्याय मिळवून देते, शिक्षण सम्राटांना कसं चाप त्या ठिकाणी मारला जातो, या सगळ्या गोष्टी आपण एका वाक्यात 2 वाक्यामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांचं कौतुक करून बोललोय आपण. त्या ठिकाणी त्यांना विशेष आपला या गोष्टीचा आनंद झालाय. सगळ्यात महत्त्वाचं, निकाल लागून 3 महिने, परीक्षा होऊन 6 महिने लोटलेत. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या बाबतीत त्या ठिकाणी ब्र सुद्धा काढलं जात नाही असं बोलल्याच्या नंतर साहेबांकडनं त्या ठिकाणी अधिकारी वर्ग जे आहेत, आता शिक्षण मंत्री महोदयांना प्रचंड शिक्षण विभागाचे त्या ठिकाणी वेगवेगळे विषय असतात, त्या ठिकाणी त्यांना तेवढं काय म्हणजे सगळ्या गोष्टीचा अभ्यास असतो, पण तांत्रिक बाबी त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात येत नसतात किंवा प्रत्येकाचं असतील याची शाश्वती नसते. म्हणून त्या ठिकाणी सचिव आणि अवर सचिव त्यांना बोलून घेतले होते. रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार पवित्र पोर्टलचं असा प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की काही तांत्रिक अडचणी येत आहेत, साधारणतः 8 दिवसाच्या नंतर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. आणि कोणाचा जयघोष करू नका, शिक्षण मंत्र्यांचा करा. नाही नाही नाही, त्या गोष्टी नाही करायच्या. व्यक्तिगत मला आवडत नाही, नावाचा जयघोष नको. त्या ठिकाणी त्यांना समूह शाळा योजना जी आहे ते रद्द करण्याच्या संदर्भामध्ये आपण बोललोय. तर त्यांनी प्रत्येक मुद्दे आपले ऐकून घेतले. कंत्राट भरती रद्द करण्याच्या बाबतीत बोललोय, सगळे मुद्दे ऐकून घेतले. पण ते ज्या ठिकाणी इतर बहुजन समाज कल्याणच्या पवित्र पोर्टलला एकाच 3 असं पद्धतीनं जागा आल्या, तशा समाज कल्याण आणि आश्रमशाळेच्या सुद्धा जागा येतील, एकाच 3 पद्धतीने येतील. निवासी आश्रमशाळा या एकाच 1 पद्धतीने येईल असं काम सुरू आहे. त्यांनी आपल्याला शब्द दिलाय आणि मी तुम्हाला शब्द देतो, असाच तुमचा विश्वास राहिला तर ह्या आस्थापना पवित्र पोर्टल आल्याशिवाय राहणार नाहीत. अल्पसंख्याक शाळेच्या बाबतीत केंद्राचे आयोगाचे, अल्पसंख्याक आयोगाचे वेगवेगळे नियम आहेत. त्याला सुप्रीम कोर्ट म्हणा किंवा कायद्यात रूपांतर करून म्हणा, अल्पसंख्याकांच्या शाळा पवित्र पोर्टल आणण्यासाठी थोडासा विलंब लागतो. पण अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारलाल सर यांनी स्वतः म्हटले की इथे बोगस शिक्षक भरले जातात, कुठेतरी याची एक संहिता असली पाहिजे. त्या समितीचा अहवाल घेऊन भविष्यात अल्पसंख्याक शाळा सुद्धा पवित्र पोर्टलला येतील, हे तुम्हाला शब्द देतो मी आज. साधारणतः किती आकडा असेल शिक्षक भरतीचा त्यांनी
एखादा तो आकडा सुद्धा सांगितला आपल्याला 12,000 पहिल्या टप्प्यामध्ये भरती करायची आहे, पण त्यांना सांगितलं 11 नोव्हेंबर 2023चा निर्णय पवित्र पोर्टल टप्प्याटप्प्यात भरती करण्याचा निर्णय पूर्ण रद्द करावा, एकाच टप्प्यात भरती करावी, त्याची प्रतीक्षा यादी लावावी, एक बिंदू एक पद एक भरती हे का करावं, एक उमेदवार केवळ एका दिवसानं राहिलाय नोकरीपासून हे त्यांना सांगितलं। त्या ठिकाणी त्यांनी एक पद एक बिंदू एक भरती करत असताना हे शक्य जरी नसलं प्रतीक्षा यादी लावू, पण मध्यम मार्ग जो आहे तो करूया आपण। म्हणजे कोणता मध्यम मार्ग की विनामुलाखतीच्या सगळ्या आस्थापना त्यांना चॉईस नंबर देता यावा, खाजगीच्या मोजक्या त्यांना चॉईस द्यायला ठेवूया, जेणेकरून आपली गुणवत्ता सुद्धा डासाळली जाणार नाही, आस्थापना देत असताना तांत्रिक अडचणी सुद्धा येणार नाहीत। अर्थात मध्यम मार्ग म्हणजे काय, विद्यार्थ्यांना कमीत कमी जिथे जायचं आहे तिथे अशी एक चॉईस द्यायची असते। अगोदर आस्थापना हजार द्यायच्या होत्या, आले त्यांना ज्यांना पात्र होतं ते, पण आता साधारणतः चॉईस म्हणजे पसंतीक्रम साधारणतः 50 आस्थापना देण्याची सुविधा मध्यम मार्ग ते करणार आहेत। एक आकडा सांगितला नाही, पण 50 आस्थापना देण्याचा त्यांनी मध्यम मार्ग काढलाय जवळपास, अंदाजे म्हणजे आस्थापना अंदाजे पण मध्यम मार्ग। यानं काय होते, मेरिट हे आपलं कमी येईल, जास्त उमेदवारांना तिथे संधी मिळेल। म्हणजे एक बिंदू एक पद एक भरती ही आपली मागणी पूर्णपणे त्या ठिकाणी मान्य झाली असं गृहीत धरायला आपण काही हरकत नाही। पण या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर काही अंशतः यश आपल्याला आज आलंय, पण हे सगळे जी काही वक्तव्य आहेत ते राजकीय सुद्धा आहेत। जसं की समूह शाळा योजना त्यांना सुरूच ठेवायची आहे, हे रद्द करायची नाही। मग आपल्याला समूह शाळा योजना आता हे त्यांनी बोलले तर त्यावर आपण योग्यरित्या त्या ठिकाणी बोललोय, मंत्री महोदय बोलले, सचिव अवर सचिव त्या ठिकाणी बोलले, पण एक माझा निष्कर्ष असा आहे त्याच्यावर, तुम्ही 12,000 पदं काढणार आहेत, मग राज्यामध्ये बाबांनो 30,000 शिक्षक अतिरिक्त होणार आहेत, कुठून काढणार आहे 12,000 शिक्षक पद भरती? म्हणजे आपल्या तोंडाला पानं पुसल्यासारखं आहे की नाही? एसटी पेसा प्रवर्गाच्या जागा मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आजपर्यंत त्या ठिकाणी स्टे होता। 6 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टाचा त्या ठिकाणी स्टे उठला, 4,500 जागा सुप्रीम कोर्टाच्या मान्यतेनुसार एसटी पेसाच्या येणार आहेत। मग 12,000 पैकी या 4,000 गेल्या जागा ज्याला तुम्ही पात्र नाही कोणीही, एसटी प्रवर्गातील लोक एसटी पेसा जी की राज्यामध्ये 13 एसटी पेसांचे जिल्हा आहेत ते पात्र आहेत। मग मला सांगा, तुम्हाला 160 मार्क असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये जिल्हा परिषदला लागणार आहे का? मग हे आपलं यश आहे का? मग काय करायचं? समूह शाळा योजना त्यांना रद्द करायची नाही, शून्य शिक्षकी शाळा असलेली शाळा आम्ही तिथे चालू करून काय करणार असं स्पष्ट मत त्यांचं होतं। मग हे समूह शाळा योजना जर रद्द करायची नसेल, त्यांना ते चालूच करायचे असेल, तर त्याच्यानुसार 0 ते 10 पटाच्या शाळा राज्यामध्ये 12,000 आहेत। अर्थात एक शिक्षक तिथला कंत्राट, एक शिक्षक कायम असेल, म्हणजे 12,000 शिक्षक अतिरिक्त होतील। कमी पटांच्या शाळा जर बंद करायचं किंवा समूह करायचं, क्लस्टर करायचं, शाळा एकत्रीकरण करायचं, तरीही 10 ते 12,000 शिक्षक अतिरिक्त होणार आहेत। मग जिल्हा परिषदच्या जागा आपल्याला येणार आहेत का? मग पुढे काय? 150 मार्क घेऊन सुद्धा तुमचं जिल्हा परिषदला लागण्याचं स्वप्न जे आहे ते आज पूर्ण होणार नाही। मग आंदोलन स्थगित करायचं का पुढे जायचं? त्यांनी दिलेल्या आश्वासनामध्ये 50% सकारात्मक आहे मी, कारण तांत्रिक गोष्टीचा मलाही अभ्यास आहे, ततमम तिथं अवर सचिवांचं पण झालंय। कारण अधिकाऱ्यांना उत्तरं देत असताना मंत्री महोदयांनी पुन्हा विचारत होते, पण अधिकाऱ्यांना सुद्धा त्या प्रश्नाची उत्तरं योग्य भाषेमध्ये किंवा योग्य तांत्रिक मुद्द्यावर देता येत नव्हते। त्या ठिकाणी 20 ऑगस्ट 2024 जिल्हा न्यायपद भरतीचा जो काही निर्णय घेतलाय आयोग, जे काही शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमवली, त्याचा अहवाल जरी आला तर त्या ठिकाणी केंद्रीय पद्धतीनंच भरती होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे जिल्हानिहाय पद भरती होणार नाही, केंद्रीय भरती होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकाच टप्प्यात भरती प्रक्रिया राबवली जाईल आणि त्याची प्रतीक्षा यादी लावली जाईल, हे त्यांनी आश्वासन दिले। हे आता मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगतोय, त्यांनी 20 मिनिटांमध्ये बोललोय, कदाचित मी तुम्हाला 25 मिनिटांमध्ये बोललो असेल। आता हे मी मतं मांडली, तर याच्या व्यतिरिक्त माझ्यासोबत लतीश चव्हाण सर मतं मांडलेत, चव्हाण मॅडम मतं मांडली, तर
गणेश सर मतं मांडली तर प्रश्न विचारलेत. अजून माझ्यासोबत रुद्रा सर होते, रुद्रा सर प्रश्न विचारलेत. त्यांनी जे जे प्रश्न विचारलेत त्या संदर्भामध्ये समोर येऊन आपली उत्तरं सांगावीत, काय काय प्रश्न विचारलेत आणि समोरून काय उत्तर आले. तर एकंदरीत हे सगळं डेडिकेशन आहे, हे तोंडाला पानं पुसणारं डेडिकेशन होतं. आणि अंशतः काही गोष्टी तांत्रिक दृष्टिकोनातून विलंब लागणार आहे, नक्कीच ते आपण मान्य करू. पण सगळ्यात मोठी जी गोम आहे ते समूह शाळा रद्द करणे, कंत्राट शिक्षक भरती रद्द करणे ही गोम आहे. या मागण्या पूर्ण होईपर्यंत वैयक्तिक मला वाटते की हा लढा आपला सुरू असला पाहिजे. तुम्हाला काय वाटते मला नंतर सांगा. तोपर्यंत त्यांनी काय काय बोलले ते सांगतील तुम्हाला. आम्ही शिक्षण मंत्री यांना आज भेटलो, तर त्यावेळेस आम्ही काही प्रश्न विचारले. आता सरांनी खूप वेळपर्यंत सरांसोबत शिक्षण मंत्र्यांसोबत वार्तालाप केलं. मी त्यांना काही प्रश्न विचारले समूह शाळेबद्दल, तर त्यांचं उत्तर अशा पद्धतीचं होतं की तुम्ही पण विचार करायला लागेल. ते काय म्हणतात की एका शाळेवर एक विद्यार्थी असेल, एक शिक्षक असेल, तर ते शाळा बंद करायची की सुरू ठेवायची तुम्ही सांगा. म्हणजे आम्हाला प्रश्न विचार. आम्ही म्हटलं सर सुरू ठेवायची. हसते, या गोष्टीवर हसत होते. म्हणजे तुम्ही विचार करा, त्यांच्या मनामध्ये त्यांनी ठाम केलेला आहे 1 ते 10 पटसंख्या असलेल्या जेवढ्या पण शाळा आहेत त्या सगळ्यांची यादी तयार होणं सुरू झालेली आहे आणि ते सर्व शाळा त्या बंद करण्याच्या तयारीमध्ये आहे. म्हणून आम्हाला जे उत्तरे मिळाले त्याच्यामध्ये राजकीय उत्तरे जास्त मिळाले, टेक्निकल उत्तर कमी. अप्पर सचिव जे होते त्यांचं काम होतं का प्रत्येक प्रश्नाचं उत्तर टेक्निकली द्यायला पाहिजे होतं, जे सध्या आयुक्त कार्यालयात चालू आहे. तर ते काय म्हणते, एरर आहे, सिस्टम प्रॉब्लेम्स आहेत, 8 दिवसामध्ये तुमचं पवित्र पोर्टलचं होऊन जाणार काय. मग त्याच्यानंतर आम्ही रोडमॅप बद्दल बोललो. रोडमॅप कधीपर्यंत तुम्ही शुद्धीपत्रक कधी तयार करणार आहे परीक्षा परिषदेवर टाकण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टी होतील, बघा होतील. म्हणजे कोणत्याच प्रश्नाचं त्यांच्या जवळ परफेक्ट उत्तर नाही आहे का मार्चमध्ये हे होणार, एप्रिलमध्ये हे होईल, मेमध्ये, असं काहीच नाही आहे. सगळे उत्तरे राजकीय आहे. आम्हाला काही गोष्टीबाबत त्यांचं चांगली, आम्हाला असं वाटलं 100% पदभरतीबद्दल त्यांच्याकडून सकारात्मक भूमिका आहे. पण 100% म्हणजे नेमकं किती, ते 100ही असू शकते, फक्त 100 पदे. त्यामुळे ते त्याचं उत्तर त्यांना देता आलं, कारण त्यांना माहित आहे का 1000 पदे याला सुद्धा 100% म्हणतो, 100 पदांना सुद्धा 100% म्हणतो. त्यामुळे त्याच्यावर आम्ही जास्त वेळ न घालवता दुसरे प्रश्न त्यांच्यावर टाकले. तर त्याच्यानंतर आम्ही एक महत्त्वाचा मुद्दा एक विचारला होता मी, का जे मानधन आहे 16,000 मानधन आहे शिक्षकाला, शिक्षण सेवकला, तर ते सर थोडंसं त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी, सध्याची महागाई खूप जास्त असल्यामुळे. तर काय म्हणते, पहिले किती होतं, मग सरनी सांगितलं 3-4 हजार रुपये होतं. मग आता वाढले नाही का, म्हणलं 6,000 होतं, तर आता 16,000 आहे ना. म्हणलं सर हा, आता आम्ही त्याचं कौतुक केलं, पण सर म्हणलं सध्या जे महागाई वाढत आहे, एवढ्या झपाट्यानं महागाई वाढत आहे, पण मानधन आजही तिथंच आहे आणि तेवढाच आहे. आणि जे वय आहे अभियोगताधारकाचं ते शेवटच्या काठावर आलेलं आहे, त्यांच्यावर एवढी जबाबदारी आहे, तर ते मानधनामध्ये त्याचं घर चालेल का. तर त्यांनी त्याच्यावर पण काय उत्तर दिलं, विचार करू. म्हणजे एक शब्द सुद्धा त्यांनी परफेक्ट असं उत्तर न दिलं का या तारखेपासून हे तुम्हाला मी लागू करतो, असं एकही उत्तर शिक्षण मंत्र्याकडून आलेलं नाही आहे. फक्त काही गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते क्लिअर झाल्या, पण महत्त्वाचा मुद्दा होता कंत्राटीकरण, शाळा समूहकरण, याच्यावर त्यांची अजूनपर्यंत 100% हमी दिलेली नाही आहे. त्यामुळे आपल्याला विरोधी पक्षातील सर्व आमदारांना आपल्या मुख्य मंडपी बसून प्रत्येकाला आपल्याला प्रश्न विचारायचे किंवा त्यांना आपले खंत किंवा आपली जे समस्या आहे ते त्यांच्या पुढे मांडावी लागेल. आणि उद्या त्यांना लक्षवेधमध्ये, विधानसभामध्ये त्यांना ते मुद्दे उचलायला सांगायचे आहेत. त्यामुळे मला तरी असं वाटते का आपल्या आंदोलनाला संपूर्ण 100% यश आलेलं नाही. आणि जर आता आपण इथं आपलं आंदोलन स्थगित केलं तर हे लोक आपल्याला कधीच आपले जे मुद्दे आहे याच्यावर हे चर्चाच करणार नाही. त्यामुळे मला संदीप सरांना पण विचारायचं आहे का, सर तुम्हीच सांगा का आम्ही अभियोग्यताधारकांनी आता करायचं काय. तुम्ही आम्हाला काहीतरी अशा एखादा सांगा मुद्दा, किंवा जे आता शिक्षण मंत्र्यांसोबत आपण चर्चा केली त्याच्यामध्ये जे काय घडलं त्याच्यावरून तुमच्या मनात काय वाटते अभियोग्यताधारकाबद्दल.
मी बोलतोच नंतर पुन्हा एकदा, तोपर्यंत यांची प्रश्न आणि होऊ द्या. माझ्यासोबतच अब्दुल गनी सर होते, मॅडम होते. अब्दुल गनी सरनी पण काही प्रश्न विचारले शिक्षण मंत्र्यांना, ते सुद्धा आता सर बोलते. महत्त्वाचं मित्रांनो कसं आहे की दोन म्हणजे सरांचं जास्त आम्ही कसं आहे, सर जास्त बोलत असल्यामुळं आम्ही आतमध्ये मी असं मध्ये बोलत नव्हतो. कोणीतरी एकतरी एकांचा मुद्दा माननीय अधिकाऱ्यांपर्यंत मंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. परंतु कंत्राटी भरतीकरण त्यांनी रद्द करत सांगत आहेत, परंतु जे रिटायर्ड शिक्षक आहेत ज्यांना लाख लाख पगारी होते असे पोट सुटलेले, ज्यांचे मायबाप इकडे पोरं कुठेतरी शिकायला लागले, बायको कुठेतरी आहे किंवा बायको नाही हयात नाही बायको, असे पण काही शिक्षकांना ती काय शिकवणार आहे? त्यांना साधं फोन वापरता येत नाहीत. ठीक आहे, ते काय तुम्हाला डिजिटल शिक्षण देणार आहेत ते, म्हणून ते आम्ही मागणी केली की तसं देऊ नका. परंतु त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची पण मानसिकता नाही मित्रांनो. त्यांना काही करून आणि अजून एक महत्त्व सांगू का तुम्हाला, रोस्टरमध्ये नवीन जे आहे त्या रोस्टरमध्ये कंत्राटी शिक्षकांचा बिंदू आहे. कुठून जागा येतील? जागा येतील, कुठूनही जागा येतील. बिंदू जर दाखवत असेल तर संपला विषय. म्हणजे सांगायचं तात्पर्य की त्यांना परमनंट शिक्षणासारखं स्थान दिलं जाते आणि रोस्टर कंप्लीट केलं जाते. म्हणजे इनडायरेक्टली रोस्टर कंप्लीट झालं म्हणजे जागा असं आहे. पण ते जर कंत्राटीला जर परमनंट बिंदू दाखवत असतील तर जागा कशा येतील? परमनंट येतच नाहीत. त्यामुळं कंत्राटी किंवा हे जर जे रिटायर्ड शिक्षक आहेत त्यांची सरांनी मागणी केली, खूप चांगल्या पद्धतीने मला अधिकाऱ्यांना उत्तर देता येत नव्हते, असे प्रश्न मांडत होते सर. जे MPSCतनं पास झालेले अधिकारी आहेत त्यांना सुद्धा उत्तर देता येत नव्हतं, कारण त्याचं तेच आहे की अभ्यास त्यानुसार पाहिजे तसा. म्हणून मित्रांनो, माझी एक सरांना विनंती आहे माझ्याकडनं, मी सांगतोय की आंदोलन आता आजपासून सुरुवात आहे ऑफिशियली. काल चहापानाचा कार्यक्रम होता, पण आज जे आहे हे जर आपण लक्ष वेधी तारांकित प्रश्न जे आहेत, तारांकित तर आपल्याला लिखितमध्ये भेटतात, पण तारांकितचे प्रश्न जर विधानसभेत मांडले तर आपला मुद्दा हा विद्यार्थी म्हणजे लोकांपर्यंत पोहोचतो. आणि शाळा ह्या ज्या आपल्या हक्काच्या, आपल्या भावनेच्या, आपल्या गावातली एकदा जर शाळा बंद झाली तर चालू होणं खूप अवघड आहे, परंतु चालू करणं खूप अवघड आहे. बंद करणं खूप सोपं आहे. एकदम शिक्षण अधिकारी असं साईन मारतो काय कर असं खूप भारी पद्धतीनं, जे कुणालाही वाचता येत नाही, आणि संपलं, शाळा बंद झाली. पण चालू करण्यासाठी मंत्रालय स्तरावरनं परमिशन घ्यावी लागते. म्हणून तर शाळा बंद झाली. आपल्या भरतीला बाजूला ठेवा, पण त्या विद्यार्थ्यांचं काय, जे वस्ती तांडा गरीब ठिकाणावर नेतात, त्यामुळं तो ते झालं त्याचे डबल बेनिफिट आहे मित्रांनो. एक प्रत्येक शिक्षकांमध्ये RTचा नियम, एक विद्यार्थ्याने एक शिक्षक पाहिजे. प्रत्येक शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षक कसे जास्त पुरवठा करता येईल, 30-35 जो रेशो आहे ते कुठेतरी इथं लॅप्स होतो. म्हणून हे कंत्राटीकरण त्यांनी राबवत आहेत. सर्वात एक कन्क्लूड मुद्दा एकच आहे मित्रांनो की त्यांना शिक्षक संपवायचे आहेत, त्यांना कार्यकर्ते निर्माण करायचे. समजून घ्या पहिलं, कारण का जर विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जर तुम्ही शिकले तरच संघर्ष करू शकता, संघटित होऊ शकता, अदरवाईज नाही. पण शिकवणच बंद केलं तर बाकीचं काय होणार आहे? मग तुम्ही मग इलेक्शनसाठी नगर परिषदमध्ये, महानगरपालिकेमध्ये झेंडा याचा संपला विषय, आयुष्य बरबाद. मग त्यामुळे शिक्षण घेतलं म्हणून आपण आज बोलू शकतोय, हे सर्व मेहरबानी बाबासाहेब आंबेडकरांची आहे. त्यामुळे सांगतोय की शिक्षण, त्या शिक्षणाचा उपयोग जर आपण समाजासाठी केलो तरच आपलं काहीतरी, अदरवाईज काही नाहीये. म्हणून सरांना मी माझ्याकडनं विनंती करतोय की हे आंदोलन आपण इथं स्थगित न करता आपण कंटिन्यू करूया जोपर्यंत अधिवेशन आहे, आणि आपल्या विरोधी पक्षापर्यंत, विरोधी आमदारांपर्यंत किंवा जे रुलिंग पार्टीचे आमदार आहेत त्यांच्यापर्यंत आपण कसं पोहोचू आणि आपला मुद्दा विधानसभेत कसा जाईल हे आपण एकांत प्रण करूया. आपण सर्व मिळून आंदोलनाला स्थगिती न देता आपण एकत्र सर्वजण राहणार आहोत. कोणी जाणार नाही याची मला हमी पाहिजे. मला सांगा, कोणी जाणार आहे का नाही? शेवटपर्यंत साथ देणार ना? हा, मला हीच अपेक्षा होती. म्हणून मी सरांना विनंती करतोय, आणि सर ज्यांनी ज्यांनी बोलले ते बोलतील. बोला मॅडम. आणि कन्क्लूड सर बोलतील. आता सरांनी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्याच आहे. तरी पण आम्ही त्यांना कंत्राटी भरतीविषयी विचारलं तर त्यांचे उडवाउडवीचे प्रश्न होते की कंत्राटी भरती आम्ही परमनंट बेसिसवर नाही दाखवत आहे, तात्पुरत्या स्वरूपात दाखवत आहे. मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही तिथे परमनंट टीचर लावा, तर त्याच्यावर त्यांनी म्हटलं हां आम्ही विचार करत आहे, करू समोर. म्हणजे त्यांचं कुठेच कसं ठाम मत नाही आहे. करेक्ट जे परफेक्शन असते ते तिथे आहेच नाही. त्यांनी फक्त उडवाउडवीचे सांगितलं, हां एकाच 3 होत आहे, याच्यात म्हणजे आम्ही कंत्राटी शिक्षक भरती बंद करणार आहे, अशा पद्धतीचं उडवाउडवीचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. म्हणून आपल्याला इथे न थांबता आपल्याला हे आंदोलन आणखी समोर करायचं आहे, तेव्हाच आपल्या 100% ज्या मागण्या आहे त्या पूर्ण होतील. काही त्यांचं पॉझिटिव्ह पण आहे की जसं वेटिंग लिस्ट ते लावणार आहे, जो म्हणजे गैरहजर आहे त्याची वेटिंग लिस्ट आपल्याला मिळेल, म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्याला तिथे जॉब मिळण्याचं संधी प्राप्त होऊ शकते. म्हणजे हे काही पॉझिटिव्ह पण आहे आणि काही निगेटिव्ह पण आहे. म्हणून आपण त्यांच्या पॉझिटिव्हवर फक्त ठाम न राहता आपण आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण आणखी लढूया.
आज 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, पूर्ण दिवस जरी आपल्याला लढण्याचा जरी आपल्याला प्रसंग पडला तरी आपण सर्व सोबत आहे आणि आपण आपल्या हक्काच्या नोकरीसाठी नक्कीच लढू. ठीक आहे. रुद्र सर, बोलू सर, बोला. डंके की चोट पे सर्वांना लक्षात असू द्या. आपल्याला माहितच आहे मंत्री महोदय साहेबांच्या फक्त सकारात्मक चर्चा असतात. तोंडाला पानं पुसणे. आवाज म्हणजे येत नाही का? हा. अच्छा, मी आपला आवाज मोठ्याने करू. हा, चला ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. हा, चालेल. सर्वांना एकच सांगायचं आहे, आपल्याला जे आजच्या मागण्या होत्या आपण मांडल्या आणि त्यांनी आपल्याला जे उत्तर दिला ते फक्त सकारात्मक दिला. पण आपल्याला माहित आहे ओरिजिनल प्रॅक्टिकली जे असतं ना त्याला महत्व असतो. आज तुम्हाला सांगतो कुठेतरी आर्टिकल 21A म्हणजे मूलभूत हक्काच्या यांनी कुठेतरी उल्लंघन केला. म्हणजे 6 ते 14 वयोगटाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना सक्तीच्या आणि मोफत शिक्षण देण्यात यावा अशी आपल्या संविधानामध्ये तरतूद आहे. तरी पण ह्या तरतुदीच्या पूर्णपणे कायद्याचे उल्लंघन करून हे कुठेतरी कुटील डाव हाकत आहेत आपल्या मंत्रिमंडळामध्ये म्हणा, कुठेतरी आपल्या सभागृहामध्ये, आणि आपल्याला तोंडाला पाने पुसण्याचे यांचं काम सुरू आहे. आज त्यांनी म्हटलं आम्ही एवढे करू, त्यांनी म्हटलं सरळ एवढे पदांची भरती करू. आम्ही पण म्हणू शकतो ना 1 लाख पदांची भरती करू, परंतु प्रॅक्टिकली काय आहे मिळालं? आपल्याला काहीच नाही मिळालं ना. आपल्याला ह्या मागण्या सत्यात उतरवायच्या असतील तर आपल्याला हा आंदोलन कंटिन्यू ठेवा लागेल. आणि हा आंदोलन कंटिन्यू ठेवल्यानंतर इथून मुंबई मंत्रालय आणि सोबतच पुणे आयुक्ताला गाठावं लागेल. आणि जोपर्यंत पूर्ण मागण्या मंजूर होणार नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही. बस मी तुम्हाला एवढंच सांगतो. बाकी ज्या मागण्या आहेत आपण जोपर्यंत पूर्ण होणार नाही ऍक्च्युली आपल्या पॉझिटिव्ह तोपर्यंत आपण मागे नाही हटणार. मी तुम्हाला एवढीच विनंती करतो. आणि तुम्ही खरंच आंदोलनामध्ये पूर्ण सहकार्य करत असाल तर आम्ही थांबतो आणि आंदोलन येथूनच सुरुवात आणखी मोठ्या प्रमाणात करू आपण. आणि याची ज्योत हे जे मशाल आहे पुणे आयुक्तालयाला आणि मुंबई मंत्रालय गाठवू आपण. धन्यवाद सर्वांचा. बघा सर्वांना आता इथून मुख्य मंडपी आपल्याला जायचं आहे. कुठेच कोणीच घरी जाऊ नका. संख्याबळ घटलं की आपल्याला विचारणार कोणी नाही. आपल्या हातातच आपली किल्ली आहे आणि तुमच्या हातातच शिक्षक भरती आहे. त्यामुळे सर्वांची व्यवस्था केलेली आहे. काही टेन्शन नका घेऊ. राहण्याचं खाण्याचं चिंता नाही आहे. सर्वांनी मुख्य मंडपी पोहोचा. आता तिथे मीडिया सोबतच आमदार भेटी सुरू होतील आता. तर आपण मुख्य मंडपी निघू. त्या हा तिथं आपण माईक मध्ये घेऊ. सर इथे घेऊ का तिथे घेऊ? मुख्य मंडपी संदीप सर थोडक्यामध्ये आजची दिनचर्या आहे त्याच्याबद्दल तिथं मार्गदर्शन सुद्धा करेल. आणि आज सर्वांना प्रत्येक समाज माध्यमातून किंवा सोशल मीडियामधून आव्हान करा, उद्या अजून अधिक संख्येमध्ये इथे या. कारण शासन जुमानता नाही. आपल्या मागण्या त्यांना मान्य नाही आहे असं तुम्ही समजा. 20% यशला यश म्हणता येणार नाही. 100% यश पाहिजे. उद्या जास्त ताकदीने बसूया. आम्ही जातो आयुक्तालयाला आता अर्ज टाकून येतो. रात्रभरामध्ये परमिशन घेऊन येतो. त्याची काळजी नका करू. पण उद्याला मला याच्यापेक्षा जास्त संख्यामध्ये भावी शिक्षक पाहिजे. तेव्हाच हे लोक आपल्यापर्यंत येतील. आता आपण गेलो ना गाडीमध्ये, उद्या शिक्षण मंत्री तुमच्या मंडपात येतील याची गॅरंटी देतो मी, जर आपण संख्या वाढवली तर. असं आवाज चालू आहे ना? आवाज हा मुख्य मंडपी जाऊ तिथं. एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा नेमकं काय घडलंय मध्ये. आले का लक्षात? किती पॉझिटिव्ह आहे याच्यामध्ये तुम्ही, किती सकारात्मकता या बोलण्यामध्ये तुम्हा सगळ्यांना वाटते? काहीच नाही ना. आणि अधिवेशनाच्या तोंडावर जिथे काही लेखी नसते तिथे तोंडाला पाणी पुसले जातात. आपल्याला काही लेखी आहे का? बोलले त्याचा काही पुरावा आहे का? फार साहेब एक शिक्षण मंत्री मध्ये ट्विट करतील की संबंधित संघटनेचे पदाधिकारी आले, सकारात्मक चर्चा झाली. त्याच्या समोर काही कार्यवाही आहे का? 12,000 भरती म्हटले, त्याची काही लेखी आहे का आपल्याकडे? 1.1 पद भरती म्हणली, याची काही लेखी आहे का? कुठला GR आलाय का? नवीन शिक्षक भरतीचं पवित्र रजिस्ट्रेशन
10 ते 12 दिवसात म्हटले. काही लेखी आदेश आलाय का? न्यूज बुलेटिन नको म्हणले तर रात्री 12 वाजता काढतात. काही आलंय का? मग या सगळ्या गोष्टीला तोंडाला पानं पुसलंय म्हणणार नाही तर काय म्हणायचं? जिथे समूह शाळा योजना रद्दच करायची नाही, चालवायचीच आहे, तर याला काय करायचं? मग दिलेलं अभिवचन पूर्ण होणार आहे का? लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना जिथं आपण तिथं बसलोय, ते जे आपण वचन दिलंय ते पूर्ण होणार आहे का? अशा पोकळ घोषणेमुळं नाही. तर म्हणून मला वाटते की समूह शाळा योजना रद्द केली तर शिक्षक भरतीमध्ये जवळजवळ 15,000 शिक्षकांची भरती होऊ शकते, एकच योजना रद्द केली तर. म्हणून ही योजना बाकी कितीही जर सकारात्मक असेल तर समूह शाळा योजना रद्द होईपर्यंत आपल्याला लढलं पाहिजे. तरच तुम्हाला जिल्हा परिषदच्या जागा जास्त येतील, तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न, झडपीवर शिक्षक म्हणून जाण्याचं स्वप्न पूर्ण होईल. व्यक्तिगत मला तुम्ही विचाराल तर आंदोलनाचं पुढचं काय, तर मला वाटते आंदोलन हे सुरूच ठेवावं. बाकी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा, नंतर मग आपण निर्णय घेऊ. चालते, धन्यवाद. चला, धन्यवाद मित्रांनो. तिथे जाऊन आपण निर्णय घेऊया सगळ्यांच्या मताने. अजून तुमच्या प्रतिक्रिया व्यक्तिगत काय आहेत ते तिथे आपण ऐकूया, नंतर एकमताने निर्णय घेऊया. चालेल? ओके, धन्यवाद. आता